आता बऱ्याच वेळा काय होतं, चित्रपट बनवताना असा कोणता क्षण येतो जेव्हा तुम्हाला वाटतं की हो, आता हा सिनेमा खरोखर जिवंत झाला पाहिजे, त्या विषयावर काम केलं पाहिजे. शशी, आता जिप्सीला बरेच पुरस्कार मिळाले. हं, हं. म्हणजे खूप म्हणजे आनंद झाला सगळ्यांना, टेक्निशियन, मराठी फिल्म इंडस्ट्रीला हो. आनंद झाला, की अरे जिप्सी सारखा सिनेमा नॅशनल अवॉर्ड मिळाला, कबीरला मिळाला. हं, पण काही म्हणजे ती कथा ठीक आहे, आपण ग्रामीण भागातले दोघं, अशा कथांना शेवटी काहीतरी सहानुभूती असते बरोबर, बरोबर. हे वाटतं. पण प्रेक्षकांना नक्की कसा वाटला एखाद्या फेस्टिव्हलमध्ये, तसं काही अनुभव आहे का? प्रामाणिकपणे सांगतो, की मी डायरेक्टर आहे, रायटर आहे म्हणून मी सांगत नाही. जेवढे लोक जेवढ्या फेस्टिव्हलला बऱ्याच फेस्टिव्हलला होती, कॉम्पिटिशनला पण होती, काय फक्त स्क्रीनिंग झाल्या. तर सगळ्यांना फिल्म आवडली. बरं. आणि सगळ्यांचं वेगवेगळ्या, आता कसं असतं, ऑडियन्स वेगवेगळा असतो. म्हणजे महाराष्ट्रातला वेगळा ऑडियन्स असतो, त्याच्यामध्ये पण मग फिल्म मेकर्स असतील तर फेस्टिवलचा वेगळा असतो. काही बालचित्रपट महोत्सव आहे, तिकडे पण लहान मुलांसाठी स्क्रीनिंग झाले, त्यांचा वेगवेगळा अनुभव होता. ते सगळ्यांचे वेगवेगळे मिक्स वेगवेगळे अनुभव आहेत. पहिलं जे स्क्रीनिंग सांगतो, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला पीपला पहिलं स्क्रीनिंग झालं. आणि स्क्रीनिंग झाल्यानंतर सगळे शांत. आता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मी खूप वर्ष झालं अटेंड करतो, आणि मग आम्हाला सवय, यार फिल्म झाली की लोक टाळ्या वाजवतात, आणि कोणी टाळ्याच नाही वाजवल्या. आता टाळ्या वाजवण्यास मला वाजवल्या पाहिजे ह्याच्यासाठी नाही, पण मी घाबरलो आहे, लोकांना आवडलीच. बरोबर आहे. म्हणजे काहीतरी गडबड आहे. मी एकदम शांत झालो. मी खरं सांगू का, मी असं पुढची मध्ये असं बसलो होतं खाली, लोक शिवाय घालणार. आणि मग त्याच्यानंतर एक 2-3 सेकंदाने, 2-3 मिनिटानंतर मग इतक्या टाळ्या वाजवल्या लोकांनी, इतक्या वाजवल्या, लोकांना खूप आवडले. तो अनुभव मला न विसरता येणार आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक त्याचं नाव विसरलं मी, त्याच्या अंडर जुन्या आणि नवीन फिल्मचं स्क्रीनिंग ठेवलेलं आहे मुंबईमध्ये आपल्या फिल्म सिटी गोरेगावनी. हो. रस शाळा नावाचं एक ह्याच्या संदर्भात. तर तिथं पहिली फिल्म होती मराठी, जिप्सी. पहिल्यांदा स्क्रीनिंग जिप्सीचं झालं. म्हणजे तर तिथं लोकांना, तिथं ऑडियन्स होता, तर तो काही फेस्टिवलचा ऑडियन्स नव्हता, सामान्य लोक होती बऱ्यापैकी. सामान्य म्हणजे सामान्य ऑडियन्स होता. तर त्यांना पण फिल्म इतकी आवडली की म्हणजे सगळ्यांच्या वेगवेगळ्या होत्या. तर त्याच्यामध्ये एक मला अजून एक गोष्ट, त्याच्यामध्ये एक व्यक्ती होता, ते नवरा बायको होते. फिल्म संपली आणि त्याच्यानंतर ते बाहेर गेले, आणि त्याच्यानंतर आमचं प्रश्न उत्तराचा तास होता, आणि ते आले, त्याच्यानंतर परत आले, आणि मला त्यांनी प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की सेम कंडिशनला तुम्ही ज्या विषयावरती फिल्म बनवली, तिथं थिएटरच्या बाहेर डोंबऱ्याचा खेळ चालू. तर आम्ही येताना ती फक्त बघितलं होतं, डोंबऱ्याचा खेळ. आम्हाला काही वाटलं नव्हतं त्याविषयी. हा ठीक आहे, चला, आम्ही आलो, बघितली फिल्म. बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की नाही यार, ही पण माणसं आहे, त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही तिथून बाहेर गेलो, आणि त्यांना जे काही त्यांनी मदत काय केली ते सांगितलं, पण आम्ही खूप चांगली काहीतरी मदत केली. बरोबर, आम्ही पुढे जाऊन पण अशा काही मदत करू. तर ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट होती, की आपण ज्याच्यासाठी फिल्म बनवली तर ती गोष्ट घडत चालली. म्हणजे एक समाज परिवर्तन घडतं. तर ते एक ऑडियन्स एक प्रतिक्रिया म्हणजे मला खूप आवडली. बरोबर. नाही, बऱ्याच काय होतं की फिल्म फक्त काही मनोरंजनाचं माध्यम नाही, आपण नेहमी म्हणतो, पण एक समाजाला काहीतरी दिशा देण्याचं किंवा डोळे उघडण्याचं किंवा जाणीव करून देण्याचं माध्यम. बरोबर. हे सगळ्या फिल्म जशा नागराज मंजुळेंच्या असतील, भाऊ कराडेंच्या असतील, आपली शेषी तुमची फिल्म असेल आताची, अशा बऱ्याच सिनेमातून एक प्रेक्षकांना एक नजर देतो की कुठल्या अँगलनी पाहायचं. जसं तुम्ही म्हणाला की फक्त सिनेमा काही लिहिण्यापुरता किंवा याच्या नाही, तो अनुभवातून येतोय.